तर आज आपण नाचणीचे पापड शिकणार आहोत। तर याआधी आपण नाचणीचं पीठ कसं बनवायचं ते शिकलेलो आहोत। तर नाचणीचं पीठ म्हणजे सत्व आणि त्यापासून आपण हे जे पापड बनवणार आहोत ते अतिशय पौष्टिक असे होणार आहेत। तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं आहे ते मी तुम्हाला आता पुढे सांगत आहे। प्लीज व्हिडिओ स्किप करू नये, पूर्ण बघावे। तर मी आता ह्या ठिकाणी 1 चमचा ओवा आणि तीळ घेतलेली आहे आणि आता हिंग घेत आहे। 1 छोटा चमचा हिंग घ्यायचा आहे। ओवा आणि तीळ तुम्ही जास्त आवडत असेल तुम्हाला तुम्ही जास्त पण घेऊ शकतात। तसेच तुम्ही आवडीप्रमाणे शोप आणि जिरे देखील टाकू शकतात। तसेच काही बायका याच्यामध्ये खसखस देखील टाकतात। आता मी या ठिकाणी अर्धा चमचा सोडा घेत आहे। सोडा म्हणजेच खाण्याचा सोडा, बेकिंग सोडा नाही। आता मी या ठिकाणी 1 चमचाभर फुल सोडा घेत आहे, म्हणजेच पापड खार घेत आहे। पापड खारमुळे पापड फुलतो म्हणून तो जास्त टाकू नये, नाहीतर पापड खाताना आपली टाळू सोडली जाते। हे जे साहित्याचं मी तुम्हाला मेजरमेंट दाखवत आहे ते मोठ्या वाटीभर पिठाचे आहे। आता माझ्याकडे एक मोठी वाटी आहे, तुम्ही असं मोठं भांडं घेतलं तरी चालेल। तर यामध्ये हे पीठ आता मी मोजून घेत आहे। पिठाच्या वाटीला पूर्ण शीग लावून घ्यायची आहे। आता मी त्याच मापाच्या वाटीमध्ये पाणी घेत आहे। आता आपण हे मोजलेल्या पाणी कढईमध्ये टाकून घेऊया। तुम्ही कढई घेऊ शकता किंवा मोठं पातेलं असेल जाड बुडाचं तेही चालेल। आता मी जवळपास अर्धा कप पाणी जास्तीचं टाकत आहे। आता मी जे काही अर्धा कप पाणी घातलं होतं ते आता मी पुन्हा काढून घेत आहे। तर हे पाणी हे उकळल्यानंतरच काढायचं आहे, कारण की नाचणीचं पीठ काही वेळेस फुलू शकतं, म्हणून हाताशी हे पाणी असलेलं बरं। आता तुम्ही बघू शकता की पाण्याला किती छान उकळी फुटलेली आहे। तर आता मी या ताटलीमध्ये मीठ राहिलं होतं ते मी आता काढून घेणार आहे। ते अगदी कमी घालायचं आहे, कारण की पापड खारमध्ये देखील मीठ असते। आता आपण हे जे काही साहित्य काढलेलं आहे हे आपण उकळत्या पाण्यामध्ये टाकणार आहोत आणि एक उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पीठ टाकायचं आहे। आता माझ्याकडे हा लाकडी चाटू आहे, याला काय शब्द आहे, तुमच्याकडे याला काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा। याला आपण तेल लावून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही लाटणं वापरलं तरी चालेल। आता आपण या पाण्यामध्ये 1 चमचाभर तेल घालायचं आहे आणि त्यानंतर ह्या पाण्याची आपण टेस्ट पाहत आहोत, जेणेकरून यात जर मीठ कमी असेल तर ते आपण आत्ताच टाकू शकतो। आता आपण हे उकळत्या पाण्यामध्ये पीठ टाकायचं आहे। पीठ हे असं पसरवून टाकायचं आहे आणि त्यानंतर लाटण्याला आपण तेल लावून घ्यायचं आहे पुढच्या टोकाला आणि त्याच्याने अशी होल करायची आहेत पिठाला, म्हणजे हे प्रत्येक ठिकाणी याला वाफ येईल। आता आपण या ठिकाणी गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे आणि ह्या पिठावर झाकण ठेवायचं आहे। 1 ते 2 मिनिटांनी आपण हे झाकण काढून घ्यायचं आहे, तोपर्यंत पाणी पिठाच्या वरती आलेलं असेल। त्याचवेळी आपण लाटणं किंवा या चाटूने याच्यातल्या गाठी मोडून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्याला पीठ फोडणे असं म्हणतात। हे पीठ असं फोडून घ्यायचं आहे। जर तुम्हाला ही कृती जर गॅसवर जमत नसेल तर तुम्ही गॅस बंद करून कढई किंवा भांडं आपण गॅसच्या खाली उतरवून घ्यायचं आहे। जर आपल्याला असं वाटते की आता पाणी कमी पडत आहे तर आपण ते उकळलेलं पाणी होतं ते आपल्याला टाकायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा आपण हे पीठ घेरायचं आहे। आपण एकटे सुद्धा हे पीठ घेरू शकतो, कारण की आपण हे प्रमाण कमी घेतलेलं आहे। आपल्याला जर करण्याची हौस असेल तर एकटीलाही हे जमू शकतं। दुसरं म्हणजे हल्ली शहरांमधून कोणीच कोणाला मदतीला येत नाही, प्रत्येकाला आपापली कामं असतात। त्यामुळे जर मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्ही बघाल तर तुम्हाला नक्कीच हे करायला जमेल। आता आपण ह्या गोळ्याला तेल लावून घ्यायचं आहे। हे गरम गरम पीठ असल्यामुळे थोडे चटके लागतात, परंतु हे गरमच असताना करावं लागतं। आता आपण कढईमध्ये पाणी घालून घेत आहोत आणि त्यावरती एक स्टँड ठेवायचं आहे आणि त्यावर चाळणी ठेवायची आहे। तर ही अतिशय सोपी अशी ट्रिक आहे। पीठ शिजले का कच्चे आहे का याचं काही टेन्शन नाही, त्यामुळे मी ही ट्रिक तुम्हाला सांगत आहे की डायरेक्ट आपण कढईमध्ये जे पीठ शिजवतो काही वेळेस आपल्याला समजत नाही ते काही झालंय का नाही झालंय। तर ह्या पद्धतीने जर तुम्ही हे पापड केले तर 100% हे पीठ शिजणार आहे, पापडाला तडा पण जाणार नाहीये आणि पापड छान फुलणार पण आहे। तर आपण ह्या गोळ्याचे असे वडे बनवून घ्यायचे आहेत, मध्ये होल पाडायचा आहे आणि चाळणीवरती वाफायला ठेवायचं आहे। जवळपास 10 ते 15 मिनिटं वाफवू द्यायचं आहे। आता बघा या पिठाचा रंग देखील बदललेला आहे, एक प्रकारची शायनिंग आलेली आहे, म्हणजेच आपलं हे पीठ शिजलेलं आहे। आता आपण हे गरम असल्यामुळे आपण एका कॅरी बॅगमध्ये किंवा जाड पिशवीमध्ये टाकून याला छान मळून घ्यायचं आहे। चटके लागतात अक्षरशः हाताला, म्हणून मी आता कपडा यूज करणार आहे। याच्यावरती मी कपडा टाकून हे छान मळून घेणार आहे, म्हणजेच याची गाठी पडणार नाही व हे एकजीव होईल। आता पिशवीतून काढून आपण एका ताटामध्ये घ्यायचं आहे, हाताला तेल लावायचं आहे आणि पुन्हा एकदा हे छान मळून घ्यायचं आहे। आता याचे एकसारखे लाट्या बनवायच्या आहेत। हातावरती गोल गोल करून हे एका पिशवीमध्ये जमा करायचं आहे किंवा एका डब्यामध्ये टाकायचं आहे, जेणेकरून याला पापडी येणार नाही आणि आपले पापड खूप छान बनतील। आता माझ्याकडे हे पापड यंत्र आहे, याला पुरी मेकर सुद्धा म्हणतात। तर यावरती मी तेलाची पिशवी गोल कापून घेतली होती ती ठेवायची आहे आणि त्यावरती पापडाची लाटी ठेवायची आहे
घंटे लाटीवरती ट्रान्सपरंट कलरची अजून एक पिशवी कापून ठेवायची आहे. त्यामुळे आपल्याला पापडाची साईज कळते की पापड छान झालाय का नाही, म्हणून ट्रान्सपरंट कलरच्याच पिशवीवरती वापरायची आहे. आता आपण अशा 20 ते 25 पापड करून ठेवायचे आहेत आणि नंतर एक साथ ते वाळत घालायचे आहेत. आता बघा मैत्रिणींनो, आपल्याला मुंबईसारख्या शहरामध्ये टेरेस अजिबात मिळत नाहीत, तरी पापड मी घरीच वाळत घातलेले आहेत. तर आहे माझं डायनिंग टेबल, तर याच्यावरती मी छान बारीक कपडा अंथरून त्यावरती मी पापड वाळत घातलेले आहेत. हे छान रात्रभर फॅन खाली राहिल्यानंतर हे छान कोरडे होतात. दुसऱ्या दिवशी हे पापड आपण उन्हात ठेवायचे आहेत टपामध्ये ठेवून. जर खिडकीमध्ये ऊन असेल किंवा गॅलरीमध्ये ऊन असेल त्या ठिकाणी आपण हे वाळत घालायचे आहेत. म्हणजे आपल्याला टेरेसची सुद्धा गरज नाही आहे पापडांसाठी. हे घरातच छान वाळतात आणि वर्षभर टिकतात. तर मी तुम्हाला आता हा पापड तळून दाखवत आहे. बघा हा पापड किती छान फुलत आहे. बाहेरून विकत आणून पापड खाण्यापेक्षा आपण केलेल्या पापडांचा आनंद काही वेगळाच असतो. आणि बाजारातून आणलेल्या पापडांमध्ये कोंडा मिक्स असतो आणि कलरही टाकलेला असतो, त्यामुळे ते पापड 100% नाचणीचे नसतात. आणि या पापडांसाठी लागणारे जे पीठ आहे त्याचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तर प्लीज ते चेक करा आणि तोही व्हिडिओ जरूर बघा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे नका विसरू की बेल आयकॉनला दाबा. बाय गाईज, थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ.